भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं सातारा ते कागल या रस्त्याचं 6 पदरीकरण सुरू आहे. तसंच नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाचंही काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याखालून ग्रामपंचायतीच्या पाणी योजना तसंच सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या पाईपलाईन गेल्यात. रस्त्यांची कामं करत असताना या पाईपलाईनचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी पाणीपुरवठा संस्थांना आणखी आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या पाईपलाईनसाठी स्वतंत्र मोरी करण्यात यावी किंवा मोठे नळ टाकून त्यामधून पाईपलाईन ठेकेदारामार्फत टाकून द्यावी. यासाठी शासन परिपत्रक काढून संबंधित ठेकेदारांना कळवावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशननं केली आहे. आज फेडरेशनच्या शिष्टमंडळानं याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. यावेळी आमदार अशोकराव माने, इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, सचिन जमदाडे, सखाराम चव्हाण, धोंडीराम शिंदे, भारत पाटील भुयेकर आदी उपस्थित होते.